नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज. उमरखेड शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील वाल्मिक नगर नागचौक येथे राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसमोर अत्यंत गंभीर समस्या उभी राहिली आहे. संपूर्ण शहराची स्वच्छता राखणारे हे कर्मचारी आज स्वतःच्या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नालीमध्ये गेली असून ती पूर्णपणे जीर्ण व निकृष्ट अवस्थेत आहे. त्यामुळे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शहराला स्वच्छ ठेवणाऱ्या हातांना दूषित पाणी पिण्याची वेळ का? स्वच्छतेसाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सुरक्षित पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का? आता प्रश्न उपस्थित होत आहे की नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेणार का? नगरपालिकेचे मुख्य अधिकारी या जीर्ण पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करतील का? कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष मॅडम वाल्मिक नगरातील नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्यात उपलब्ध करून देतील का? धाडस मराठी न्यूजची मागणी. वाल्मिक नगरातील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तात्काळ बदलून स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा सुरू करावा. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये. जे शहर स्वच्छ ठेवतात त्यांच्या घरात तरी स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. पाहत राहा धाडस मराठी न्यूज उमरखेड.